प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे. मी कणाकणात व्यापून आहे. मीच पावन आहे. मीच आहे जल. गगनही मीच आहे. अक्कलकोटातही मीच आहे. दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश. मी आहे तुझ्या जवळपास. झाकून तुझे नयन कर चिंतन. बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते. तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांची ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल,
तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. हां, तुम्हीच. बस झाला आता. खूप झालं त्यांच्यासाठी रडणं बसणं, त्यांची वाट बघणं, स्वतःला त्रास करून घेणं. त्यांना खरंच जर तुमची एवढी काळजी असती ना, तर त्यांनी विचारपूस तरी केली असती. खऱ्या आयुष्यात या आता. रिॲलिटीला सामोरं जा. जेवढं दिसतं तेवढं सगळं सोपं नसणार आहे. तुम्हाला अजून स्ट्रॉंग व्हायचं आहे. आतून स्वतःला खंबीर बनवायचं आहे. फक्त जर तुम्ही ठरवलं तर. चला यार, जास्त विचार करू नका. तुमच्या डोक्यात आता खूप विचार चालू असतील की काय करू, कसं होईल, मला जमेल ना, सगळं ठीक होईल ना. तर हे विचार पहिले काढून टाका, कारण सगळं एक नंबर होणार आहे. तुम्ही सुरुवात करा, कसलाच विचार न करता, आणि कामाला लागा. तुला तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. तुला काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहे. लोकांच्या भरोश्यावर राहू नका. सगळे बिझी आहेत. लोकांकडून अपेक्षा करणं बंद करा, कारण कोणी इथे तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नाही आला आहे. लोक मोठी अशीच होत नाहीत. त्याग, दुःख सहन करावं लागतं. तुम्ही तयार आहात ना? प्रॉब्लेम कधी संपणार नाहीत लाईफमधले. त्यासोबतच जगणं शिकून घ्या. दुःख येतील, संकट येतील, वाईट परिस्थिती येईल. हे सगळं तुमच्या हातात नसेल, पण तुम्ही या सगळ्यांना कसं सामोरे जाता हे तुमच्या हातात आहे. असे खूप लोक भेटतील तुम्हाला जे विनाकारण तुमचा तिरस्कार करतील, तुम्हाला कमी लेखतील, तुम्हाला वेडे समजतील. समजू द्या, काही फरक पडत नाही ते बोलल्याने. तुम्ही मोठे किंवा छोटे होत नाहीत आणि तुम्हाला माहीत आहे ना तुम्ही कसे आहात ते. मग बस झालं. इग्नोर करायचे आणि आपोआप शांत होतील. तुमच्या लाईफमध्ये आलेली प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असेल. आपण जसे आहोत तसे तेही असतील अशी अपेक्षा करू नका. ते जसे आहेत तसे त्यांना ॲक्सेप्ट करा. लोक तेव्हा शिकतात जेव्हा दोन वेगळी माणसं एकत्र येतात. मग ते स्वभावाने असो किंवा विचाराने. होईल सगळं ठीक. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळेसाठी असतात. थोडा वेळ लागतो, पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही करू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा रे. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोरून निघून जातं, कळत सुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त कोणाला फसवू नका. मागचा वर्ष संपला आहे, जे काही असेल ते मागेच ठेवून पुढे चला. तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात. स्वामी काही करू शकतात, पण कधी कधी असे वाटते का ते ऐकत नाहीत. स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का? तर मग स्वामींचा हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा. स्वामी माऊली वरचा अजून विश्वास वाढेल. स्वामी माऊली म्हणतात, तुमच्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. मी वारा, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे. गगापुरात मी आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला
आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामी पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक जाणलेले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. बंद केले नयन माझे चित्तरूप बघुनी तुझे, स्वामी तिन्ही जगाचा तू माय बाप आहे या जनाचा. श्री स्वामी समर्थ. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आयुष्यात तुम्ही कितीही आनंद आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. नको होऊस उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा, आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. भूतकाळात दुःख नसावं, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं, आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. जिथं वासना संपली तिथे माझ्या भगवंताची कृपा झाली. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्यांचा फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबत असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलकी कसा आहे. तर तसं काही नसतं, फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत, जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय, पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलंय. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरती तुमची रिॲक्शन असते. म्हणूनच इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. किती काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. आज संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. विचार बदला, आयुष्य बदलेल. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरचं पुढचं सुख दुःख अवलंबून असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्कीच. या जगात कोणतीही गोष्ट ही कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठी दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. स्वामी म्हणतात, जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्यात चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडला आहात, जेव्हा आयुष्यात
मध्ये पुढे आपल्याला काय करायचे हे आपल्याला सुचत नाही. जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही. जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, जेव्हा अचानक आपल्याला जवळची लोक आपल्यापासून लांब जातात, ज्याची आपण कधी अपेक्षा सुद्धा केलेली नसते, जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय या आयुष्याचा, सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे. कसं असतं ना, प्रत्येक जण या त्रासामधून जातो एकदा तरी, कारण तो आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज नाही मिळणार, तुम्हाला पाहिजे तसं नाही होणार, कारण नशिबाने ते तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल. म्हणून काहीही झालं तरी धीर नाही सोडायचा. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, सांगायचं असतं, तुमचे धैर्य बघायचे असतात. तुम्हाला त्या सगळ्यांवर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असं धीर सोडू नका. आणि सर्वात पहिले नकारात्मक विचार आणू नका की असं नाही झालं तर, मला हे नाही जमलं तर, जर तरचा विचार करून काही होणार आहे. उलट असं विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्सेस अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, माझा आजचा दिवस वाईट गेला, म्हणून काय झालं, मला माहीत आहे मी नक्की यशस्वी होणार आहे. आज नाही जमलं, उद्या नाही जमलं, तुम्हाला स्वतःलाच मोटिवेट करायचं आहे. कारण कोणी येणार आहे की तू असं कर आणि तसं कर, जे काय आहे त्यांना तुम्हा एकट्यालाच समोर जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधून खूप लवकरच बाहेर पडाल, मला खात्री आहे. कारण मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही असे लगेच हार नाही मानणार. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. फक्त त्यासाठी आता थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरे जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा एकतर लोक हार मानतात किंवा या सगळ्या गोष्टींना सामोरे जातात. हा छोटासा फरक असतो यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये. तुम्हाला आयुष्यामध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्ट सांगतील की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, काही होणार नाही, आपलं काहीतरी काम शोध, या सगळ्या गोष्टीत काही नाही आहे, उगाच वेळ घालवू नकोस. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला त्याचं किती ऐकायचं आहे ते. कारण ही तीच लोक असतील जी तुम्ही यशस्वी झाल्यावर तुम्हाला शुभेच्छा देतील, फोटो काढायला येतील. कारण वेळेसोबत सगळं बदलतं. तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला नक्की काय करायचं आहे, कुठे जायचं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकडून अपेक्षा पण ठेवू नका. कारण हे तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचं आहे. मग ती कुठलीही गोष्ट असू द्या, जे काही सुख दुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज का उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ हे क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार. दुःख असेल, टेन्शन असतील, तरी फक्त हा विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळ निघून गेली जाईल आणि होईल सगळं ठीक. श्री स्वामी समर्थ आहेत आपल्या पाठीमागे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणणारे स्वामी समर्थ आपल्या नेहमी पाठी असतात. आपण फक्त मनापासून प्रयत्न केले पाहिजे व जिद्दीने आपण पुढे गेले पाहिजे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. कधी कधी आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा होऊन जातात ना की त्याचं दुःख कायम आपल्या मनात राहतं. कारण ते व्यक्ती आपल्या खूप जवळचे असतात.
आणि त्यांची आपल्याला सवय झालेली असते. पण शेवटी मरण आपल्या हातात नसतं ना. जे व्हायचं असतं ते होतच. हेच तर आयुष्य असतं. आज ना उद्या संपणारच. म्हणून हे आयुष्य आपण कसं जगायचं हे विचार करून जीवन जगलं पाहिजे. गेलेला हा आयुष्य परत नाही येणार. आता या कोरोनामुळे किती जणांनी आपले आई वडील, भाऊ बहीण, आजी आजोबा, मित्र मैत्रिणी गमावले असतील. त्यांच्यावर किती दुःख कोसळलं असेल याचा आपण विचार सुद्धा नाही करू शकत. आणि त्यात पण शेवटच्या क्षणी सुद्धा त्या व्यक्तीला बघता येत नाही. किती भयान परिस्थिती झाली असेल त्या व्यक्तीची. आपण रोज बघतो एवढी लोक मरतात, पण त्यांच्या फॅमिलीला किती दुःख झालं असेल याची आपण कल्पना सुद्धा नाही करू शकत. मी जे हे तुम्हाला का सांगतो, कारण एकदा ती व्यक्ती गेली का दुःख करून काही होत नाही. म्हणून आहेत तेव्हाच काही राग वगैरे असेल तर सोडून दे. काही भांडण झाले असेल तर माफी मागून टाका. कुणी फसवलं, कुणी काय केलं त्याला आता काही अर्थ नाही आहे. जे व्हायचं होतं ते झालं. आता जे चालू आहे त्यावर लक्ष द्या. उगाच छोट्याशा कारणावरून नातं तोडू नका. मान्य आहे त्याची चूक होती, पण श्वास आहे तोपर्यंत सगळं आहे. त्यानंतर सगळं संपतं. तो अहंकार वगैरे सोडून दे. त्याने कोणाचंच भलं होत नाही. एक चांगला माणूस म्हणून जगा, कारण तुम्ही आयुष्यभर एक चांगले म्हणून जगले ना, तर ते लोक चांगले बोलाले म्हणून नाही, तर त्यातून जो आनंद आणि सुख भेटतो तो कशातच नाही आहे. जे होईल ते होतं, ते होऊन गेलं. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर विचार करून रडून स्वतःला त्रास करून घेणं फक्त तुम्हाला त्रास देणार होय. तुम्हाला असं वाटत असेल की ते परत येतील, तर ते फक्त आपले भास असतात. कारण लोक येण्यासाठी जात नाही कधीच. फक्त तुमचं मन ते ऍक्सेप्ट करत नाही आहे सध्या. प्रत्येक व्यक्तीला दुःख असतात, मग सगळेच आशा सोडतात का? नाही रे. मान्य आहे सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम वेगवेगळे असतात, पण म्हणून हे कारण देऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहे. ते फक्त पुढे जात राहतात. दोन व्यक्ती असतात. पहिले ज्यांना यातून खरंच बाहेर पडायचं असतं आणि दुसरे ज्यांना यातून बाहेर पडायचं असतं पण ते नाही प्रयत्न करत आणि नाही होणार बोलून सोडून देतात किंवा कारण सांगतात. अशा प्रकारच्या व्यक्तीकडून डिप्रेशनमध्ये जायला लागतात आणि ते अजून निगेटिव्ह होत जातात. बाकी लोक प्रयत्न करत असतात आपल्या पद्धतीने, पण ते नाही जमत त्यांना. त्यांनी निराश होऊन नका, कारण ते सांगण्याची पद्धत बदला. तुम्ही नक्की बाहेर पडाल यातून, अशी मला खात्री आहे. कारण अशक्य असं काहीच नसतं. बाकी सर्व स्वामींवर सोपा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहे. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा, मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल, ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी? कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत.
तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे. हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अवमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते. किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंथरूण दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभे आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमेचे पूजन आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील आहे का, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिषशास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात.
यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. प्रत्येकाचे घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. प्रत्येकाला वाटते आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवे. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपले घर मस्त सुख समाधानाने हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बांधून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडण का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणे होतात. कधी बायको तर कधी नवरा, तर कधी सासू सासरे, दीर जाव, तर कधी मुलांवर आपल्या घरात चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर रागराग होतो. असे वाटते की कुठेतरी निघून जायला हवे. कशामुळे, कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे राहतात याचे कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे काही वास्तुशास्त्र दोष असतो का? आपण घरात चांगले वागायला कमी पडतो का? असे मनात विचार करू लागतात. असे वाटते या कटकटी आणि भांडणांपासून खूप दूर निघून जायला हवे. पण त्यावर ते सोल्युशन नाही ना. त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणामुळे असे होते ते आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला येथे घरात खूप कटकटी, खूप भांडणे होत असतील तर घरगुती उपाय सांगणार आहोत. करून नक्की पहा. स्वामी समर्थ सर्व ठीक करतील ही भावना मनामध्ये ठेवा. घरात भांडणे होत असेल तर ते कसे थांबावे? हो, जर घरात भांडण होत असेल तर तुम्ही त्यावर शांत चित्ताने विचार करावा की नेमके कोणत्या कारणाने भांडण होत आहे. आणि भांडण होत असेल अशा वेळी तुम्ही समोरच्यालाही समजावे की तू का चुकतोय, कोणत्या कारणामुळे चुकले. उगाच वाद वाढू नये. त्यांना समजावून त्यावर सोल्युशन आहे कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असे समजावे. तसेच घरात सारखे भांडण होत असेल त्यावेळी असे वाटते कुठेतरी दूर निघून जावे तर तसे करू नका. घरात वाद कधी कधी नकारात्मक ऊर्जेमुळे तसेच वास्तुदोषामुळे होतात. अशा वेळी काही तोडगे आहेत, ते आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग, घरात भांडणे व वाद होत असतील त्यावर कोणते तोडगे करायला हवे? पहिला, घरात घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटते की घरात सारखे भांडणे होतात, चिडचिड होते, अशा वेळी तुम्ही घरात जर संध्याकाळी देवाजवळ धूप दीप व घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून घरात सुख समृद्धी वाढेल. दुसरा, गंगाजल शिंपडावे. रोज सकाळी देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर घरात धूप व गंगाजल शिंपडावे म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी वाढेल. तिसरा, घरात फ्रेश वाटेल असे फोटो लावावे. हो, आता तुम्ही म्हणाल की घरातील कटकटीचा आणि फोटोंचा काय संबंध आहे बरं? तर हो, घरात जर तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असेल अशा वेळी गृहकलेश होतो. तसेच घरामध्ये महाभारत रामायण युद्धाचे असे फोटो असल्यास घरात कटकटी होऊ शकतात. अशा वेळी तुम्ही ते फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात वाघ, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नयेत. तसेच तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे असे मन फ्रेश करणारे फोटो लावावेत. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावे. राधाकृष्णाची जोडी तर आपल्याला माहीतच आहे, ते अतिशय गोड आणि सुख स्वभावी होते. जर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील अशा वेळी जर तुमच्या बेडरूममध्ये मी राधाकृष्णांचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधानकारक व नवरा बायकोमध्ये प्रेम वाढून वैवाहिक जीवनात भांडणे व कटकटी नष्ट होतील.
घरात नटराजाच्या मूर्ती नसावी. अनेक जणांच्या घरात नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसेच घरात तांडव होतात, भांडणे होतात, कटकटी होतात. अशा वेळी तुम्ही घरात नटराजची मूर्ती नसावी. चौथा, बाथरूम किंवा टॉयलेट मधल्या खिडकीत वाटीमध्ये मिठाचे खडे ठेवावे. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर येण्यास मदत मिळेल. हे मिठाचे खडे तुम्ही दर महिन्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी दूर होण्यास मदत मिळेल. पाचवे, सकाळ संध्याकाळ भक्तिगीते लावावीत. जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या घरात भक्तिगीते व संध्याकाळी भक्तिगीते लावली तर तुमच्या झोपेतून उठल्यावर जे अशुद्ध विचार असतात ते बाहेर निघतात. तुमच्या मनात फ्रेश वातावरण निर्माण होते आणि घरात कटकटी भांडणे होत नाही. तुमचे मन हे भक्तिगीतांवर राहते. सहावा, कापूर जाळावा. तुम्ही घरात संध्याकाळी व सकाळी कापूरदानीमध्ये कापूर जाळला तर तुमच्या घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष यामुळे जी नकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर निघण्यास मदत मिळते व घरात सुख शांती समाधान राहते. तसेच आठवड्यातून एकदा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जावे. जर बाहेर फिरायला जायला जमत नसेल तर संध्याकाळी रात्रीच्या वेळी तुम्ही 7 पावले फिरायला जावे. त्यामुळे घरातील लोकांचे मन हे चांगले होतात आणि भांडण व वाद होत नाही. तसेच घरात सगळ्यांनी मेडिटेशन करायला हवे, योग करायला हवे, म्हणजे हळूहळू तुमच्या मनातील चिडचिड ही कमी होत जाते. तसेच सगळ्यांनी सकाळी उठून ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते व ती बाहेर निघायला मदत होते. मित्रांनो, हे उपाय तुम्ही नक्कीच करून पहा, तुम्हाला खूप फरक जाणवेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही नोकरीमुळे, काही पैशाअभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात कोणतीही कमतरता असू शकत नाही. मात्र काहीतरी वेगळेच अडथळा निर्माण होत असतील तर त्यांच्यावर काही उपाय करून तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. किचन हे फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला आरोग्य तर मिळतेच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्रातही त्यांचे विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक गोष्ट आहे. पूजेपासून मसाला म्हणूनही त्याचा वापर केला जातो. लवंग संदर्भात ज्योतिषशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमची हॉबीज किंवा इतर समस्या दूर करू शकता. ह्या उपायांमुळे घरात सुख समृद्धीही येते. लवंगासह कापूर जाळणे देखील खूप शुभ मानले जाते. दोन्ही एकत्र जाळल्याने घरात सुख शांती येते. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घराचा पत्ताही विसरते. आता जाणून घ्या कापूर आणि लवंगाचे सोपे उपाय. 1. विरोधकांना अशा प्रकारे मात द्या. जर शत्रूंनी तुमचे जीवन हराम केले असेल तर मंगळवारी बजरंग बाण म्हणा. यानंतर 5 लवंगा कापूर जाळून हनुमंतांची पूजा करा. उडलेल्या राखेने कपाळावर तिलक लावावा. असे केल्याने शत्रू आपोआपच बाजूला होईल असा विश्वास आहे. 2. आर्थिक लाभ होईल. रात्री झोपण्यापूर्वी चांदीची वाटी घ्या. त्यात कापूर आणि लवंग एकत्र जाळून टाका. असे मानले जाते की यामुळे घरात पैशाची कमतरता नसते आणि तुम्हाला अचानक आर्थिक लाभ मिळू लागतो. दुसरा उपाय म्हणजे लाल कापड्यात 5 लवंगा आणि 5 कवड्या बांधा. धनाची देवी लक्ष्मीच्या पायावर ठेवा आणि घराच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरामध्ये समृद्धी राहते. 3. घरात सुख शांती नांदेल. रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा. यामुळे घरगुती कलह दूर होऊ शकतो. त्याचबरोबर कुटुंबातील समस्यामध्येही प्रेम टिकून राहते. आजारपण घरचा रस्ता विसरतात. घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. 4. नकारात्मक ऊर्जा दूर करा. एका वाडगा घ्या. त्यात 5 लवंगा, हिरवी वेलची आणि कापूर जाळून पूजा स्नानासह घरभर दाखवा. त्यामुळे सर्व नकारात्मकता दूर होते. यासोबतच हवेतील विषाणूही नष्ट होतात आणि आजार होण्याची शक्यताही कमी होते. हे काम आठवड्यातून किमान 2दा करा. श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवत. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. उधळा गुलाल वाजवारे नगारे
त्रैलोक्याचे स्वामी आज धरतीवर आले. अनुसूयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबाभवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य ही करतील हे सारे करीतो शक्य, एक क्षणात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असे सदा सांगे आम्हास. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींच्या प्रकट दिनाविषयी खरी हकीकत जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहीत नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. तर त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी, शेकडो वर्षापूर्वी एका पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून 12 कोस जवळपास 24 किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचा गाव होता. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजायाबरोबर राहायचा. तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही. तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा. असेच एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपल्या आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चित्रशुद्ध तृतीया आणि विजयसिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला गणपती बरोबर. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपण खेळतोय आणि आज याने पण खेळायचे आणि सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व ते बोलले, बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण तू आज नाही, आज तूच खेळायचं. बस इतकेच त्याच्या तोंडातून शब्द निघतच धरणी कंपत होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होते. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाने ही सूचना होती. आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंकून एक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती पकडली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज. आणि तो विजयसिंग गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळाली. पण या गोष्टीचा उलगडा आज झाला. कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते आपल्या ऐहिक इच्छापूर्तीसाठी. तेव्हा ते तिथे काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींना त्यांना जवळ बोलावले, मांडीवर घेतले, सांगितले की आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण ते इथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, त्यावर हात फिरून बघ. ज्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ज्ञान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपलाच जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर तो स्वामी सुतांचाच पूर्ण अवतार होता. आणि त्यावर या सर्व गोष्टीचा उलगडा झाला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आणि ती पुढील प्रमाणे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीसूत हे काय करत आहे. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझं बळ मी सदेह प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगर येथे स्वामी भक्त होते. ते स्वामीसुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांना लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील
स्वामी प्रकटण्याचा मजकूर वरप्रमाणे होता. तर तेही कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली, तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फूल वगैरे वाहून ते सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात हातात त्यांच्या ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. स्वामींचे याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कारदाली वनात योग्यांच्या मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव, ओळख लपवून चंचल भारती, दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते. स्वामी समर्थ प्रकट दिन आपल्या सर्वांसाठी खूप मोठी महापर्वणी आहे आणि आपल्या सर्वांच्या पुण्याईने आपल्याला ही माहिती प्राप्त झाली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवांवर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. नको होऊ निराश, हारू नको, तुझा आत्मविश्वास, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन, कर चिंतन, बघ मी आहे तुझा जवळ. आत्मविश्वास हा सूर्यासारखा असतो, जितकी तुम्ही मेहनत कराल तितकाच तो अधिक चमकतो. म्हणून माझ्या बाळा, विश्वास हा स्वतःवर ठेव तर ताकद बनेल आणि दुसऱ्यांवर ठेवला तर कमजोरी. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही. तू जिथे आहेस त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न कर. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाही. स्वामी म्हणतात, तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कोण व्हायचे यातलं अंतर कळलं तर तुम्ही काय करता ते कळतं. कोणीही तुमच्यासोबत नसेल तर घाबरून जाऊ नका, कारण उंच उडणारे गरुड हे कमीच असतात आणि ज्यांच्यासोबत कोणी नसतो त्यांच्यासोबत स्वामी नेहमी असतात हे विसरू नकोस. कष्ट इतक्या शांततेत करा की यश हमखास धिंगाणा घालेल. आयुष्यात अपयशी झाला असशील तर विश्वास ठेव, सर्वात मोठे यश हे सर्वात मोठ्या अपयशानंतरच मिळते. संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटांचा सामना करणे नक्कीच असते. म्हणून तू संकटांना सामोरे जा, घाबरू नको. स्वामी बळ आहे पाठीशी. अशक्य हा शब्द आपल्या शब्दकोशातून काढून टाक. इच्छाशक्ती चांगली असेल तर मदत तुमच्याकडे चालून येते. दुःखाची चव घेण्यापेक्षा ते पचवण्यात अधिक गोडी आहे. म्हणून दुःख चलवत राहण्यापेक्षा ते स्वीकारायला शिका. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि जिंका. पुढचा दिवस तुमचाच आहे, यश नक्की मिळेल. मनात आत्मविश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता. मग तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही. मी काहीतरी चांगलं करेन हा विश्वास आणि मी काहीतरी चांगलं करेनच हा झाला आत्मविश्वास. घाबरण्यासारखा वाईट कोणताही व्हायरस नाही आणि त्याला सामोरे जाण्यासारखे कोणतेही चांगले वॅक्सिन नाही. सूर्य मावळतोच ते नवीन दिवस घेऊन येण्यासाठी. त्यामुळे आज जरी मनासारखे झाले नाही तरी उद्या तसे नक्कीच होईल. पैज लावायचा असेल तर तो स्वतः सोबत लावा. हरलात तर काहीतरी नवे शिकाल आणि जिंकलात तर पुढे वाटचाल कराल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःख असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटाची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. सुखात हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसे दुधात दही लपलेले असते तसे तुझ्या कर्माच्या रवीने
घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटा झुरता बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणीत जीवनात नसतात, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस, काही न सांगून. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो. फक्त एकदा मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने माझ्याशी संवाद साधशील. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते, आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग्य लागते. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो. आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असो, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हातावरील रेषा मध्ये दडलेलं भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण तरी बनू नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी. वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते. किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करते आणि जीवनाचे सोने करते. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही, समाधानासारखे कुठलेही सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही, दयेसारखे कुठलेही पुण्य नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, थोरा मोठ्यांचा आदर करा, मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमविले काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द तो प्रेमाचे घेरे सदामुखी, प्रेमाने जग तू जिंक.
मन होतील सर्व सुखी. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात करा. चांगली वेळ नक्की येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नका, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेला तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज जपावे, ते कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद संवर्धन. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी, तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा. कोणाला आपले करायची तर मनाने करा, केवळ मुखाने करू नका. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. आचार विचार घराची आखणी आहे, प्रेम घराचा पाया. थोर माणसे घराच्या भिंती आहेत, सुख हे घराचे छत. जिव्हाळा घराचा कळस आहे, माणुसकी तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही धन दौलत आहे, तर नामस्मरणात इथला आत्मा आहे. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, घाबरू नकोस. नको काढू पळ मग, नको मागू स्वार्थ, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रत्यक्षाने, आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकीचा मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मन ना उरे मन्नाही पसारा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात हा खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले, आणि ज्यांनी नाही कळले त्यांनी मला आपणूनच गमावले. अतिउच्च शिखराकडे पोहोच, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि ही भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझ्या शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो. भक्तांच्या हाकेचा आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वासाने मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने ते स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोह माया सारे विसरून जाशील. या जगाशी तुझे काही देणं घेणं नाही, म्हणशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा. माणूस असो किंवा प्राणी, ठेव समानतेचा भाव. एवढं लक्षात ठेव, तेही स्वामी आहेत एवढे जाणा. श्री स्वामी समर्थ यांचे 21 तोडगे व उपाय. 1. गोरा चणाचा टिळा लावणे किंवा हळद, केसर यांचा टिळा लावण्यामुळे श्रीमंती येते. 2. गोरा चणाचा टिळा लावण्यासाठी सोमवारपासून सुरुवात करावी. नंबर 3. छोटीशी वाटी घेऊन त्यात थोडी हळद कुंकू घेऊन त्यात अल्पेसे सोने टाकावे. रोज सकाळी उठल्यानंतर जी नाडी चालू असेल त्या हाताने कुंकू वाहून, त्यानंतर श्वास ओढून पुनर्गाच्या हाताने अंगठा व अनामिकेच्या सहाय्याने आपणास त्या दिवशी हवी असलेली रक्कम मिळावी अशी प्रार्थना करावी. नंतर सोने उचलून कपाळी लावावे व हवी असलेली रक्कम मागावी. 4. वायव्य दिशेला राधाकृष्ण लक्ष्मीचा फोटो लावावा. 5. घरातील सर्व देवांना हळद कुंडाची माळ घालणे. 6. रोख रक्कम हातात पडली की ती घरी आणून देवापुढे ठेवावी. कुठल्याही परिस्थितीत त्यातील 1 रुपयाही खर्च करू नये. दुसऱ्या दिवसापासून खर्च करायला सुरुवात करावी. 7. व्यापाऱ्यांनी वापरावयाच्या पैशांचा पाऊस
किंवा पिशवी शक्यतो हिरव्या रंगाची वापरावी. 8. बुधवारी पैसे कोणास उधार देऊ नयेत. दिल्यास ते बुडवतात व वसुलीचा त्रास होतो. गुरुवारी पैसे देणे चांगले. मंगळवारी कर्जाचे पैसे देऊन कर्जफेड करावी व शुक्रवारी कर्जफेड स्थितीत सुधारणा होते. मंगळवारी पैसे कर्ज घेतल्यास ते लवकर फिटत नाही. 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणाला पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. 10. सूर्यास्ता अगोदर मोठी खरेदी करावी. सूर्यास्तानंतर मोठी खरेदी केल्यास व पैसे दिल्यास लक्ष्मी नाश पावते. 11. दिवा वा समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते. पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. 12. आपल्या कपाळी मधल्या बोटाने गंध लावूनच नंतर देवपूजा करावी, म्हणजे ती पूजा पूर्ण होते. 13. पैशांसंबंधी कामासाठी निघताना उजवा पाय घराबाहेर टाकून निघावे. गणेशास एक लाल फूल मंदिरात वाहून समोर आलेल्या अपंग भिकाऱ्यास व वृद्ध भिकाऱ्यास पैसे देऊन त्यांचे मन संतुष्ट करावे, म्हणजे यश मिळते. 14. घरात मनी प्लांट लावू नये, पैशाची चणचण भासते. 15. श्री स्वामी समर्थ हा जप घरातल्या सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणाही एका व्यक्तीने रोज 1000 जप करावा, धनलाभ होतो. 16. लक्ष्मी प्राप्तीचा सोपा आणि अनुभवसिद्ध उपाय म्हणजे पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे. अनेकांना अनुभव आला आहे. 17. घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत. मोकळ्या खिशाने कधी घराबाहेर पडू नये. पैसा पैशाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे. 18. घराच्या व दुकानाच्या दरवाजाला पायांनी स्पर्श करू नये. 19. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यास असलेली अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अवदसा काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतर नांदेल. 20. द्रव्यप्राप्तीसाठी काही प्रभावी मंत्रांचा विनियोगही सांगितला आहे. द्रव्यप्राप्तीसाठी करून देणारा सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमः. जेथे भगवान विष्णू तेथे महाप्रतिवता लक्ष्मी असणारच. या दृष्टीने विष्णू सहस्रनामाचा पाठही फार फलदायी. 21. जो मळकट कपडे घालतो, दात स्वच्छ घासत नाही, जास्त जेवतो, कठोर बोलतो आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्तासमयी झोपतो, तो साक्षात विष्णू असला तरी लक्ष्मी त्याला सोडून निघून जाईल. हे सर्व आपल्या स्वामींनी आपल्याला सांगितले आहे, त्यामुळे हे तुम्ही पाळावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हालाही रोज 3 ते 5च्या दरम्यान जाग येते, मग हे अवश्य ऐका. प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काही कारण असते. अकारण कोणतीही गोष्ट कधीच घडत नसते. म्हणून तर आपण म्हणतो की जे होते ते चांगल्यासाठी. परंतु या सगळ्या घटना अचानक घडतात का? तर नाही. प्रत्येक घटनेमागे काही ना काही संकेत असतात, जे आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर. वृद्धांच्या बोलण्यातून नकळत काही सूचना मिळतात. आपण दुर्लक्ष करतो, परंतु घटना घडून गेल्यावर आपल्याला त्या शब्दाची आठवण येते. त्याचप्रमाणे काही प्रसंग त्या क्षणी आपल्याला अडचणीत टाकणारे वाटतात, परंतु त्यामागे काहीतरी चांगलेच घडणे नियतीला अपेक्षित असते. तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल, दृढ श्रद्धा असेल, तर या पूर्वसूचना तुम्ही ओळखू शकता किंवा संधी साधून त्यांचा वापरही करू शकता. यासाठी काही बाबतीत आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागे कारण शोधले पाहिजे, तर अनेक प्रश्नांची आपल्याला उकल होऊ शकते. जसे की रोज पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग येणे, झोपेतून जाग येणे यात कदाचित काही विशेषही नसेलही, परंतु रोज ठराविक वेळेतच जाग येणे, तेही पहाटे, हा ईश्वरी संकेत आहे असे समजावे. पहाटे 3 ते 5 ही वेळ ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखली जाते.
या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे होतात हे आपण सगळे जाणतो, परंतु अनेकांना ठरूनही या वेळी जाग येत नाही. अलार्म बंद करून ते झोपी जातात. या उलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत नसेल तर तुम्ही खरोखर नशिबान आहात असे समजा. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली होती, म्हणून त्या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त तसेच ईश्वरी मुहूर्त असे म्हणतात. ही वेळ सर्वसाधारण नसून अतिशय प्रभावी असते. प्रभाव कोणावर? तर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्यावर. या वेळेत शक्ती, बुद्धी, बल, तेज असे आरोग्याशी निगडीत जे घटक हवे ते सगळे प्राप्त होतात. या कालावधीत नभो मंडलातील ग्रहस्थिती आपल्याला प्रगती करता उत्तम असते. वातावरण शुद्ध असते, परिसर शांत असतो. त्यामुळे या कालावधीत जे काही मनाशी ठरवाल ते अवश्य प्राप्त करू शकाल, असा ब्रह्ममुहूर्ताचा महिमा आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवद्गीतेत अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे महत्त्व सांगितले आहे. आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून दिनचर्येची, ध्यानधारणेची सुरुवात करत असतात. या उलट आपण सूर्य डोक्यावर आला तरी अंथरूण सोडत नाही. परंतु तुम्हाला जर भल्या पहाटे जाग येत नसेल तर पुन्हा झोपण्याची चूक करू नका. तुमच्याकडून चांगले कार्य घडण्याचे ते संकेत आहेत. या वेळेचा सदुपयोग करा, तुम्हाला त्याचा अवश्य लाभ होईल. परंतु चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतील. यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्ती चांगली कामगिरी करा. ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी मेहनत घ्या. तन सुदृढ असेल तर मनही सुदृढ असेल. शांत आणि प्रसन्न मन तुम्हाला ध्येयाची वाट दाखवेल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या कार्याला सुरुवात तर कर, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, काही वस्तू अशा असतात त्यांच्याशी आपले भाग्य, आपले नशीब हे जोडलेले असतात आणि म्हणून अशा वस्तू या आपल्या स्वतःच्या मालकीच्या असतात. त्या वस्तू आपण इतर कोणाशीही शेअर करू नका, इतर कुणालाही देऊ नका. मग तो आपला चांगला मित्र असू द्या, चांगली मैत्रीण असू द्या, आपला जवळचा एखादा पाहुणा किंवा नातेवाईक असू द्या. कोणालाही वस्तू शेअर करू नका. या वस्तू वाटून घेतल्याने, या वस्तू दुसऱ्याला दिल्याने आपण आपलं नशीब, आपले भाग्य आहे दुसऱ्याला देत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून आपले नशीब मग आपल्याला साथ देत नाही. आपल्या घरामध्ये गरिबी येते, दारिद्र्य येते आणि मग आपण म्हणतो की महालक्ष्मीचा आशीर्वाद आम्हाला मिळत नाही. या वस्तू कोणत्या आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. त्यातील पहिली वस्तू आहे ती महिला वर्गाशी संबंधित आहे. महिला वर्गाने त्यांच्या पायातले जोडवे हे कधीही कुणालाही देऊ नयेत. याचे कारण असे आहे की हे पायातले जोडवे हे सौभाग्याचं लेणं मानलं जाते. महिलांशी संबंधित विवाहित महिला हे त्यांच्या अशा काही वस्तू असतात, असं काही जोडवे झाले किंवा मंगळसूत्र असतील तर या वस्तू विवाहित स्त्रियांनी कधीही कोणाशी शेअर करू नये. ती तुमची जवळची मैत्रीण असल्यास किंवा मग तुमचा एखादा पाहुणा असू देत किंवा जवळचे नातेवाईक असले तरी या वस्तू शेअर केल्याने, दुसऱ्याला दिल्याने तुमच्यामधील आणि तुमच्या पती पत्नीमधील प्रेमाचे दुरावा निर्माण होतो. प्रेम कमी होते आणि मग काही घटना अगदी घटस्फोटापर्यंत जातात. आणि ज्या ठिकाणी पती पत्नीमध्ये प्रेम नसतं अशा घरामध्ये सतत वादविवाद होत राहतात. आणि मग ज्या ठिकाणी वादविवाद असतात तिथे शांती नसते. अशा ठिकाणी माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही, त्यांच्या घरातून कधीच निघून गेलेले असते. दुसरीची गोष्ट आहे ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे की आपल्या घरात लहान लहान मुलं असतील तर बऱ्याचदा असे होते की आपण आपल्या मुलांनी वापरलेले कपडे किंवा जुने असलेले कपडे की जे त्यांना आता फिट बसत नाहीत किंवा त्यांना आता होत नाहीत असे कपडे ही दान म्हणून गरिबांना दिले जातात. पण लक्षात घ्या की आपलं मूल जोपर्यंत 9 वर्षाचे किंवा 11 वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्याचे कपडे कोणालाही दान म्हणून देऊ नका. कारण आपल्या मनामध्ये परोपकाराची भावना नक्की असेल, गरिबांना थोडीफार मदत होईल. जर आपल्याला मदत करायची असेल तर आपण या गरिबांसाठी नवीन कपडे घेऊन द्या, काही हरकत नाही. मात्र ज्यावेळी तुम्ही तुमच्या मूल
9 किंवा 11 वर्षापर्यंतच ज्या मुलाचे कपडे त्यांना दिले तर त्यांचा थेट परिणाम हा तुमच्या मुलाच्या भाग्यावर होत असतो, त्याच्या नशिबावर होत असतो. तुम्ही पाहिले असेल की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे कपडे दान म्हणून देतात, काही दिवसातच तुमचे मूल आजारी पडतात, तुमचे मुले किरकिर करू लागतात, ते नीट राहत नाही. आणि याचं कारण तेच आहे. म्हणून आपल्या मुलाला भाग्याचा खेळ करू नका. तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचे अनुभव. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही दुसऱ्याला कपडे दान करताना ते कधी तुम्ही 11 वर्षे मोठी मुलं झाल्यावर त्यांच्याविषयी आपण बोलतो असे कपडे दान म्हणून देतात, तेव्हा ते कपडे साफ करून स्वच्छ करून धुवून घालायला हवेत. पडलेले फाटलेले कपडे दान म्हणून देऊ नका. या वस्तू पण कधी कोणालाही दान म्हणून देऊ नयेत. जुन्या चपला सुद्धा देऊ नयेत. आणि त्याचबरोबर गिफ्ट म्हणून नवीन चपला किंवा सँडल आपण अजिबात घेऊ नका व देऊ नका. आपण आपल्या घरामध्ये झाडू वापरतो, तो आपण चुकूनही कोणाला थोड्या वेळेसाठी सुद्धा देऊ नका. शेजारी किंवा इतर लोक असतात की ते आपल्या घरातील झाडू मागतात थोड्या वेळेसाठी, अजिबात देऊ नका. तर झाडू हे लक्ष्मी स्वरूप आहे. झाडूच्या प्रत्येक क्षणात लक्ष्मीचा वास असतो. भारतीय धर्म परंपरेमध्ये बरेच सण उत्सव असे आहेत की त्यात आपण झाडूची पूजा करतो. याचं कारण तेच आहे की या झाडूमध्ये प्रत्यक्ष माता लक्ष्मीचा वास्तव्य असते. जर तुम्हाला झाडू दान द्यायचे असेल तर लक्षात घ्या, आपण मंदिरामध्ये द्यायचा असतो. कोणत्याही दिवशी, एखाद्या शुभ दिवशी, शुभ मुहूर्त तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये पहाटे सूर्योदयापूर्वी की कोणालाही समजू नये असं गुप्त दान केल्याने खूप शुभ फळ मिळतात. आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे वास्तव्य राहते. मित्रांनो, त्यानंतरची गोष्ट आहे की पैसे उधार देणे. पैसे उधार देताना ते कधीही तुम्ही मंगळवारच्या दिवशी देऊ नका, कारण मंगळवारी दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी असते. धर्मशास्त्रामध्ये, वास्तुशास्त्रामध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, अनेक पुराणांमध्ये असे उल्लेख आढळतात की पैसे किंवा लक्ष्मी माता जी तुम्ही देणार आहात एखाद्याला, जर तुम्ही मंगळवारी दिले तर ते परत येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. खूप प्रयत्न करूनही खूप उशिरा ते पैसे परत मिळतात. आणि म्हणून मंगळवारी पैसे कधीही कोणाला देऊ नका व घेऊ नका. काही लहान सहान गोष्टी म्हणजे टोपी आहे, ते आपल्या कपाळावरती आपलं त्यांच्याशी भाग्य निगडीत असते आणि अशा वेळी आपण एकमेकांना टोपी देत असतो. असे केल्याने आपले भाग्य वाटले जाते. म्हणून शक्यतो टोपीसुद्धा कोणाला देऊ नये. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी नेहमी म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि मित्रांनो, आपल्या घरी पैसे येण्यासाठी करा मिठाचा फक्त हा एक उपाय. पैसे आपल्याकडे आपोआप चालता येतील. माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व माता लक्ष्मी सदैव आपल्या हातात वास करते, जेणेकरून आपल्याला पैशाची कमतरता कधी भासणार नाही. मित्रांनो, सर्वप्रथम सकाळी उठल्यावर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दररोज दोन्ही बाजूला थोडे थोडे पाणी शिंपडावे. आणि मित्रांनो, हे काम आपल्याला सर्वात आधी करायचे आहे. हा उपाय करत असताना या उपायाबद्दल कोणालाही कळून देऊ नये, म्हणजेच कोणालाही सांगू नका. हे काम तुम्हाला गुपचूप करायचे आहे. तर हा उपाय आहे असा की मित्रांनो, घरातील फरशी पुरत असताना जी बादली किंवा जे भांडे घेतात त्यात पाणी घेतल्यानंतर त्या पाण्यात आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे. ते तुम्ही फरशी पुरत असताना दररोज करा, परंतु एक दिवस सोडून, तो म्हणजे गुरुवार. होय मित्रांनो, गुरुवारचा दिवस सोडून बाकी सर्व दिवस तुम्ही हा उपाय करा. असे केल्याने आपण बृहस्पती मजबूत होतो. आणि एक म्हणजे तुम्ही तुमच्या दररोज आंघोळ करत असताना त्या आंघोळीच्या पाण्यात देखील तुम्ही थोडेसे मीठ टाकायचे आहे. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा केला तरी चालेल. हे केल्याने तुमचे ग्रह मजबूत होतात. मित्रांनो, आपण सकाळी पाहतो की खूप लोक सकाळी दात घासताना इकडे तिकडे फिरत असतात, पण हे खूप चुकीची गोष्ट आहे. आपण आपले दात स्वतःच करत असताना, म्हणजेच ब्रश करत असताना एका जागीच उभे राहून करायचे आहे किंवा बसून करावे. मित्रांनो, आपल्या घरातील झाडू हा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि हा झाडू
बाहेरच्या व्यक्तीला कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा. आणि जर तुम्हाला एखादा झाडू खरेदी करायचा असेल तर तो फक्त शनिवारच्या दिवशी खरेदी करावा, ते शुभ असते. मित्रांनो, जर तुमच्या घरासमोर एखादी गाय आली असेल तर तिला एखादी चपाती किंवा भाकरी जे पण केली असेल घरात ती नक्की खायला घाला. त्यामुळे तुम्हाला पुण्य नक्कीच लाभेल. जर तुम्हाला घरात नेहमी भांडण होत असतील किंवा काही वाद होत असतील तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी घरात गोडाची खीर करावी व त्याचा नैवेद्य घरात देवाला दाखवावा व ती खीर घरात सर्वांना खायला द्यावी. त्यामुळे घरातील सर्वांचे वाद मिटतील व घरात पुन्हा नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. मित्रांनो, सकाळी उठल्या उठल्या सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवतेला नमस्कार करावा व दारासमोर एक स्वस्तिक देखील नक्की काढावा. मित्रांनो, हे सगळे उपाय तुमच्या दररोजच्या जीवनात आचरणात आणा आणि तुम्हाला नक्की फरक जाणवेल. तुमच्यावरती नक्की लक्ष्मी माता प्रसन्न होईल व आपल्याला पैशाची कमी कधी भासणार नाही. व श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीमागे नक्कीच आहे, कारण ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्यक्तीच्या जीवनाचे दोन पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वीच देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्यासाठी तयार राहा. वाईट काळ येण्याआधी देव हे 6 संकेत देतो. नंबर 1. प्रथम संकेत. व्यक्तीला वाईट स्वप्न येतच असतात, यात काही नवीन नाही. परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्न येत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होईल किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यांवर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालीसा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्यांचे चिंतन करा. दुसरा संकेत. जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपवून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नांबद्दल कुणालाही सांगू नका. तिसरा संकेत. शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. या अवयवांमधले डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडकल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे. आणि याबद्दल शास्त्रवचनांमध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत. जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर आलात तर याचा प्रभाव हा वाईट असतो. शास्त्रवचनानुसार काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी मांजरीच्या डोळ्यांकडे न बघता तिला हलकवून द्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत. घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतीही अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधी पाहिलेली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होईल. सहावा संकेत. पालीशी संबंधित अनेक समज शास्त्रांमध्ये लिहिलेले आहे. पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते.
आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कुणासोबत तरी भांडण होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. हे कायम सगळे संकेत नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थ. देव कधीच भेटला नाही, भेटेल की नाही माहीत नाही, पण देवासारखी तुमच्यासारखी स्वामी भक्त माणसे भेटली यात आमचे भरपूर मोठे भाग्य आहे. फक्त कुणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीविषयी चांगले किंवा वाईट मत बनवण्यापेक्षा जर का आपण स्वतः 4 पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीसोबत संवाद साधून मगच खात्री करा. भगवा देव तो माझा, मी भगवा भक्त त्याचा, ज्याने केले मराठ्यांचे स्वराज्य स्थापन, तो भगवा देव फक्त शिवबा माझा. नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. बोलताना शब्दाची उंची वाढवा, आवाजाची उंची नाही. कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते, विजांच्या कडकडाटामुळे नाही. प्रेम सर्वांवर करा, श्रद्धा फक्त देवावर ठेवा. कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही. जरी हे खरे असले तरी कोण केव्हा उपयोगी पडेल हे सांगता येत नाही. जो वाहतो तो झरा असतो आणि थांबते ते डबके असते. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यांवर राजहंस. निवड तुमची आहे. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावले पावली येतील कठीण प्रसंग, फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका. खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. पक्षी जेव्हा जिवंत असतो तेव्हा तो किड्या मुंग्यांना खातो, पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते. कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही. तुम्ही खूप शक्तिशाली असाल, पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे. एका झाडापासून लाखो माचीच्या काड्या बनवता येतात, पण एका माचीची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते. चांगली भूमिका, चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भागच पडेल. विश्वास ठेवा देवांवर, तो सगळं व्यवस्थित करतो. संकटांवर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, बाळा भिवू नकोस, मी तुझ्या कायम पाठीशी आहे. फक्त जा, मी तुझे सगळे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही, हे कायम लक्षात ठेवा. आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, हे कायम लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, जीवन हा एक अनमोल आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे, जो चढ उतार, सुखदुःख आणि आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे. जीवन हा एक प्रवास आहे जो प्रत्येक व्यक्तीसाठी अनन्य आहे आणि तो आपल्या संगोपन, वातावरण, अनुभव आणि निवडी यांसारख्या अनेक घटकांनी आकारला जातो. जीवन हा देखील एक क्षणभंगूर आणि नाजूक अनुभव आहे आणि प्रत्येक क्षणाची कदर करणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. निसर्गाच्या वैभवापासून ते मानवजातीच्या सर्जनशीलता आणि यशापर्यंत जीवन सौंदर्य आणि आश्चर्याने भरलेले आहे. तथापि जीवन देखील आजारपण,
नुकसान आणि अन्याय यांसारख्या वेदना आणि दुःखांनी भरलेला आहे. आव्हाने असूनही जीवन आपल्या आवडीचा पाठपुरावा करणे, इतरांना मदत करणे आणि जगावर सकारात्मक प्रभाव पाडणे यांसारख्या वाढीच्या आणि पूर्ततेसाठी अनेक संधी देते. जीवन हे कनेक्शन, नातेसंबंध आणि समुदायाबद्दल देखील आहे आणि आपलेपणा आणि उद्देशाची भावना सुनिश्चित करण्यासाठी इतरांशी मजबूत आणि अर्थपूर्ण संबंध जोपासणे आवश्यक आहे. जीवन ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे जी कधीतरी संपली पाहिजे. जीवन म्हणजे स्वतःवर प्रेम करणे आणि स्वतःला तयार करणे. तुमचा संदर्भ आहे की जीवन फक्त मागास मानले जाऊ शकते, परंतु ते पुढे जगले पाहिजे. जीवन हे हेतुपुरस्सर जगण्यासाठी आणि इतरांना मदत करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही किती वर्षे जगता हे महत्त्वाचे नाही, पण तुम्ही चांगले जीवन कसे जगता हे महत्त्वाचे आहे. मृत्यूची भीती नेहमीच आपल्या जीवनाला धोका देते. प्रत्येकाला लवकर आणि किंवा नंतर मृत्यूचा सामना करावा लागेल, परंतु याचा अर्थ असा नाही की त्याने आपल्याला पूर्ण जीवन जगण्यापासून किंवा आपले ध्येय साध्य करण्यापासून थांबवले पाहिजे. माणूस तेव्हाच शहाणा होतो जेव्हा तो नशिबाला सामोरे जायला तयार असतो, पण तरीही तो प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतो. तयारीची भावना आहे. मानवी जीवन ही खरोखरच एक अमूल्य देणगी आहे. मानवी जीवनातील प्रत्येक क्षण आपल्याला आपले गुण विकसित करण्याची आणि व्यक्त करण्याची संधी देतो. प्रत्येक क्षण आशीर्वादाचा मार्ग खुला करतो. हे खरे आहे की जीवन आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिस्थिती देते. तुमची प्रतिक्रिया काय आहे हे खरोखर महत्त्वाचे आहे. जीवन ही देवाने दिलेली देणगी आहे असा आमचा विश्वास असल्यामुळे ते अर्थपूर्ण करण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करू. आपण सर्व अद्वितीय व्यक्ती आहोत. तुमच्यासारखा कोणीही जन्माला आला नाही आणि कोणीही होणार नाही, म्हणून तुमच्या वेगळेपणाची कदर करा. आयुष्य म्हणजे काही नसून धडे, कष्ट, मनातील वेदना आणि खास क्षणांचा प्रवास आहे. हे शेवटी आपल्याला आपल्या गंतव्यस्थानाकडे, जीवनातील आपल्या उद्देशाकडे घेऊन जाईल. ही आव्हाने नेहमी आपल्या धैर्याची, ताकदीची, कमकुवतपणाची आणि विश्वासाची परीक्षा घेतील. तुमच्या मार्गावर तुम्हाला तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि तुम्हाला ते स्वीकारावे लागतील. आपल्याला योग्य मार्गावर येण्यासाठी या अडथळ्यांवर मात करावी लागेल. काही वेळा हे अडथळे प्रत्यक्षात वेशात वरदान ठरतात, परंतु त्यावेळी आपल्या लक्षात येतं नाही जीवनाचे रहस्य त्यांना कळते ज्यांना कशाचीच ओढ नसते. तुम्ही माझे संपूर्ण व्हिडिओ ऐकले असाल व मी त्यासाठी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण जीवनाचे सार्थक केले पाहिजे. आपल्या कुटुंबावर आणि मित्रांवर प्रेम करून आयुष्य सुंदर बनवता येते. आपले कुटुंब, कार्यस्थळ, समुदाय आणि संपूर्ण जगाप्रती आपले कर्तव्य पूर्ण केल्याने जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण होऊ शकते. जीवन हा एक मौल्यवान आणि गुंतागुंतीचा अनुभव आहे जो सौंदर्य, आश्चर्य, आव्हाने आणि संधींनी भरलेला आहे आणि इतरांच्या गरजा आणि कल्याण लक्षात घेऊन प्रत्येक क्षणाची काळजी घेणे आणि त्याचा पुरेपूर उपयोग करणे आवश्यक आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सुखी संसारासाठी प्रभावी उपाय आणि तोडगे. श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, उपवास करून शरीर शुद्ध होते, यात्रा करून शरीर बलवान होते, जप करून मानसिक विकास होतो, अनिष्ट ग्रहांची शांती केल्याने यश मिळते, धन रत्न जपत केल्याने लक्ष्मी स्थिर राहते, दान केल्याने धन दौलत व राज ऐश्वर्य लाभते, वास्तुशास्त्रानुसार घर बांधल्याने स्वास्थ्य मिळते, रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता, शरीर बलवत्ता लाभते, रोज ध्यान करून एकाग्रता, दृढनिश्चय आणि निर्णय क्षमता वाढते. 2. नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर हा उपाय करावा. सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर सर्वात प्रथम तो काढून टाकावा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधावा.
दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाकावी. प्रगती 100% होतच. 3. ज्या ज्या वेळी आपण समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ कुंकू अर्पण करून विसर्जन करा. तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र. 4. रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मी पूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवावे. त्यामुळे घरातील दारिद्र्यता विना कटकट निघून जाते. 5. दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घालावे. 6. घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा. त्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता येत नाही. उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचे स्वस्तिक उंबरठ्यावर काढावं. त्यावर मधोमध सुपारी व 4 बिंदूवर रुपया, हळद कुंड, खारीक व बदाम असं क्रमाने ठेवावं. किंवा विड्याच्या पानावर अक्षता सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा. किमान सणासुदीला व वाढदिवसा दिवशी वगैरे तरी हे करावे. 7. पैशाची कधीही कमतरता भासणार नाही. अश्वत्थाची म्हणजे पिंपळाची नित्य पूजा करून त्याला पाणी घालावे व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लम दिगंबरा हा मंत्र म्हणून 108 प्रदक्षिणा घालाव्या व सूर्यास्तानंतर तेथे साजूक तुपाचे निरांजन लावून ठेवावे. तुमच्या मस्तकावर लक्ष्मीचा सदैव वरदहस्त राहील. 8. कुलदेवताचे वर्षातून एकदा दर्शन, अभिषेक व पूजा टाळाटाळ न करता करावी. तुमच्याकडे पैशाचा ओघ सतत वाहत राहील. मित्रांनो, दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणलाही देवत्व येते. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनांच्या दंभ युक्तीशी, असा अविनाशी स्वामी माझा. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. ब्रह्मांड नायक. जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो. कशाशी असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो. जाणले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव, म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव. स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. बंद केले नयन माझे, चित्त रूप बघुनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा तू, माय बाप हाय या जनाचा. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्त्व आहे. श्री स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. नको होऊ उदास, मी हायच तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण बघ मी, हाय तुझा विश्वास. श्री स्वामी समर्थ. येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूँगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे.
मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे, कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरोस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपास अहंकाराचा करावा. कधी उपास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.